आता वळूया पुढील बातमीकडे। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांकडून संघाचं कौतुक करण्यात आलं। संघ हा शिस्त असणाऱ्या स्वयंसेवकांचं संघटन असल्याचं विश्वास नांगरे म्हणाले। नांगरेंच्या वर्दीचा रंग संघाच्या आधीच्या खाकीचा असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप वर्तवला। वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही असं यावर उत्तर बावनकुळेंनी दिले। आयपीएस अधिकारी आणि नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा संघाची स्तुती करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आरएसएसच्या कार्यक्रमात नांगरे पाटील यांनी संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे। राज ठाकरेही विश्वास नांगरे पाटलांवर चांगलेच संतापलेत। त्यांनी पोस्टमधून संताप व्यक्त केलाय। आयपीएस अधिकारी नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे। नांगरे पाटलांना आरएसएसची असलेली निष्ठा दाखवावीशी वाटतेय। नांगरे पाटलांनी आरएसएस त्यांचे संस्थापकांवर स्तुती सुमनं उधळली आहे। ही संमेलनं भरवणाऱ्यांचे हेतू काय याचा शोध घेतला तर यामागचे हात कुठे आहेत हे कळेल। अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन आरएसएसची तोंड भरून स्तुती करतायत। आपण पोलीस अधिकारी आहोत याचं भान पण तुमचं गेलं। संघाबद्दल आपुलकी असेल तर सेवेचा राजीनामा द्या। राजीनामा देऊन संघात किंवा भाजपात सामील व्हा। मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेच, तुमचंही पुनर्वसन होईल। नांगरेंच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता। तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं। विश्वास नांगरे पाटलांचं सोडा, ते भरकटले असतील, पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते? सध्या विरोधी आमदार खासदार उरलेत का अशी शंका वाटतेय। अशातच जर सरकारी अधिकारी पण निष्पक्ष राहिले नाही तर लोकांनी बघायचं कुणाकडे? नांगरे, तुम्ही तुमची सदसद विवेकबुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका। 2012ला रजा अकादमी विरोधात मनसेच्या मोर्चामध्ये येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून एका कॉन्स्टेबलने माझं अभिनंदन केलं। त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटलांबाबत घेणार का? संघाचं कौतुक करणाऱ्या नांगरे पाटलांच्या व्हिडिओवरून आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे। जिसकी ओट उसने ली खाकी वर्दी की, वो शायद भूल गए। जो विश्वास युवाओं का विश्वास के ऊपर था वो विश्वास ने गवा चुके हैं। ते मोठे प्रोफेसर आहेत ना, त्याच्यामुळे त्यांचं प्रत्येक आयपीएस ऑफिसर का वेगवेगळ्या लेवलला खेळतोय। जर आरएसएसच्या कार्यक्रमाला जाऊन वाहवा तिथं करत असेल तर कदाचित त्या अधिकाऱ्याची अपेक्षा एवढीच असावी की उद्या जाऊन मुंबईचं सीपी पद त्यांना मिळावं, डीआयजी पद त्यांना मिळावं आणि त्या अनुषंगाने हे वाहवा करतात। खरंच चुकीचं आहे। अरे गड्या, तू आयपीएस आहे, तू एसपी राहिला आहे, तुझं नाव आहे आणि जी संस्था रजिस्टर नाही त्यांचं सदस्य कोण होऊ शकतं नाही होऊ शकत हे माहीत नाही। नवे तर एक थेट दहशतवाद आणि समाजात विष घालवणाऱ्या एका संघटनेला चांगलं म्हणतोय। याचा अर्थ काय की शेपटी आता भले भले हलवायला लागलेले आहे। या मजबूत भारताला ज्या संघाने देशगौरव दिलाय, आमच्या देशाचा मजबूत कणा संघ आहे, त्याबद्दल जर चांगले उद्गार काढले असतील तर मला वाटतं राज ठाकरे जी असतील किंवा अजून कोणी असतील यांनी वेगळा विचार किंवा वेगळं पाहण्याची गरज नाही।